गीतरत्न अध्याय 6 स्त्रियातल्या परमसुंदरी, तुझा वल्लभ कोठे गेला, तुझा वल्लभ कोणीकडे निघून गेला ते सांग, म्हणजे त्यास शोधावयाला आम्ही तुझ्याबरोबर येऊ. माझा वल्लभ आपल्या बागेत सुगंधी झाडांच्या ताटव्यात गेला आहे. तो उपवनात कळप चारण्यास, भुईकमळे वेचण्यास गेला आहे. मी आपल्या वल्लभाची आहे व माझा वल्लभ माझा आहे. तो आपला कळप भुईकमळांमध्ये चारितो. माझ्या सखे, तू तिरसा नगरीप्रमाणे सुंदर, यरुशलेमेप्रमाणे सुरेख आहेस. ध्वजा फडकविणाऱ्या सेनेसारखी तू हैराण करणारी आहेस. तू मजवरून आपले डोळे काढ, त्यांनी मला घाबरे केले आहे. तुझे केस गिलाद डोंगराच्या उतरणीवर बसलेल्या शेरडांच्या कळपासारखे दिसतात. धुतलेल्या मेंढ्या जोडी जोडीने येतात, त्यातल्या कोणाचीही जोडी फुटत नसते. त्यांच्या कळपासारखे तुझे दात आहेत. तुझ्या बुरख्यातून तुझी कानशिले डाळिंबाच्या फाकेसमान दिसतात. 60 राण्या, 80 उपपत्नी आणि अगणित कुमारी आहेत. पण माझी कपोती, माझी विमला अशी एकच. ती आपल्या आईची एकुलती एक, आपल्या जननीची लाडकी आहे. तिला पाहून कन्यांनी धन्य म्हटले. राण्यांनी व उपपत्नींनी तिची प्रशंसा केली. ही प्रभातीसारखी आरक्त, चंद्रासारखी सुंदर, सूर्यासारखी निर्मळ, ध्वजा फडकविणाऱ्या सेनेप्रमाणे भीती उत्पन्न करणारी अशी ही दर्शन देत आहे ती कोण? खोऱ्यातील हिरवीगार झाडे झुडपे पहावी. द्राक्षालता फुटल्या आहेत की काय, डाळिंबीला फुले आहेत की काय ते पहावे म्हणून मी अक्रोडाच्या बागेत गेले होते. माझ्या राजवंशी लोकांच्या रथात माझ्या मनाने मला उचलून बसविले, याचे मला भानच राहिले नाही. मागे फिर, मागे फिर, अगे शुलेमकरिणी, मागे फिर, मागे फिर, म्हणजे आम्ही तुला डोळे भरून पाहू. शुलेमकर्णीचे तुम्ही काय पाहू इच्छिता? महनाईम येथील नृत्यासारखे नृत्य काय?